पण आता हा शेवटचा टप्प्यातली लढाई आमच्या गोरगरिबांची आणि आता जर तुम्ही आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला ना तर गरीब मराठा शांत बसणार नाहीये। समाजाच्या नावाने दुकानदारी करणारे लोक परत मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सक्रिय झालेले आहेत। तिथे पाठवलं म्हणजे गोपीचंद पडाळकर असेल, छगन भुजबळ साहेब असतील, अशा लोकांना पाठवून त्यांनी आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला। ज्यांनी आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा फोडले ते लोक आता परत सक्रिय होऊन दुकानदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत। पहिली चप्पल ही सरकारच्या त्या दलालांना आमच्या महिलांची असणार आहे। सरकारला ते चोप देणार आहे आम्ही त्यांना। आता बस झालं, बंद दाराआड बैठका झाल्या, काही लोकांना बोलवलं जायचं पण त्या चर्चेतलं आउटपुट कधीच दिसलं नाही आम्हाला। आणि जे काही समाजाच्या नावाने पोळी भासतात ना त्यांना तर बिलकुल जाणीव नाही आमच्या दुःखाची। आता मी परत एकदा बोलते, आमच्यापर्यंत तसे कोणी नाही आले, त्यांनी जे तसे मॅनेज होणार होते त्यांच्यापर्यंतच ते लोक पोहोचले। ज्या वेळेस त्यांना वेळ दिला राज्यकर्त्यांना त्यावेळेस त्यांनी काड्याच करण्याचा प्रयत्न केला। मध्यंतरी ओबीसी समाजाला उचकवण्याचा प्रयत्न केला, इतर समाजाच्या नेत्यांना तिथे पाठवलं म्हणजे गोपीचंद पडाळकर असेल, छगन भुजबळ साहेब असतील, अशा लोकांना पाठवून त्यांनी आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला। मग ते कुठेतरी आता त्यांच्या धारी बोथट झाल्या, ते लोक शांत बसायला लागले। तर आता काय केलं राज्यकर्त्यांनी, जे 2016 पासून घडते सरकारच्या हस्तक म्हणून आम्ही त्याला, जे सरकारचे हस्तक आहे, समाजाच्या नावाने दुकानदारी करणारे लोक परत मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सक्रिय झालेले आहेत। ज्यांनी आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा फोडले ते लोक आता परत सक्रिय होऊन दुकानदारी करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण त्या लोकांना मी आज सांगते, 2016 पासून मी तुमचं बघतीये, तुम्ही चर्चेला जातात, बैठकांना जातात, तुम्ही काय दाराआड चर्चा करतात हे तुम्हालाच माहिती। समाजाला आणखीनही काही आउटपुट निघालं नाही। पण आज खरं सांगतेय की मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने गरजवंत्यांचा मराठ्यांचा नेता भेटला आणि आता प्लीज त्याला यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका। आता एकच सांगते मी, सरकारच्या दलालांना, सरकारच्या हस्तकांना, जे काही सरकारच्या नावाने इथं आता सरकारची बाजू मांडण्यासाठी पुढे येणार आहेत ते, आणखी तुम्हाला चित्र कळेलच पुढचं, तर त्यांना एकच सांगतोय, आता जर तुम्ही हे आंदोलन फोडण्याचा किंवा ह्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा, फाटा पाडण्याचा प्रयत्न केला तर पहिली चप्पल ही सरकारच्या त्या दलालांना आमच्या महिलांची असणार आहे। सरकारला ते चोप देणार आहे आम्ही त्यांना। आता बस झालं, आतापर्यंत खूप केलं तुम्ही, खूप काही समाजाच्या नावाने पोळ्या भाजून घेतल्या, पण आता इथून पुढे तसं होऊ देणार नाही आम्ही। आता आम्ही जागरूक आहोत। हो, 2016 पासून जे मोर्चे निघाले, बंद दाराआड बैठका झाल्या, काही लोकांना बोलवलं जायचं पण त्या चर्चेतलं आउटपुट कधीच दिसलं नाही आम्हाला सामान्य मराठ्यांना। आणि आम्ही विरोध करायला जायचो तर आमच्या अंगावर सुद्धा, माझ्या अंगावर सुद्धा 2021ला माणसं आणल्या गेली का, तर मी काही लोकांची नावं घेतली होती। तर हे कुठेतरी घडतंय आणि आता पण काही चेहरे दिसायला लागलेत समोर आणि त्या चेहऱ्यांमुळे आता आम्हाला साशंकता निर्माण झाली की बाबा परत तसं होणार का। जे 2016ला झालं, ते 2017च्या मोर्चात झालं, ते 2019ला झालं, ते आता परत होतं की काय, असं व्हायला नको आहे आता, कारण ही निर्णायक लढाई आहे। आणि माझी खरंच विनंती आहे त्या समाजाच्या, त्या सरकारचे जे काही लोक आहेत समन्वयक, तर त्यांना एकच विनंती सरकारी समन्वयकांनी की बाबांनो तुम्ही आता खरंच हे थांबवा, कारण हा गरीब गरजवंत मराठ्यांचा लढाई आहे। आमच्या गरीब लोकांच्या, शेतकऱ्यांच्या पोरांच्या पायाला चपलासुद्धा नसतात ना, शाळेत जायला दप्तर नसतं, तुम्ही आतापर्यंत खूप भरलं, तुम्ही स्वतःचे घरं भरलीत, पण आता माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही ना ह्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळू द्या बस। तुम्हाला आतापर्यंत आम्ही कधीच काही बोललो नाही, पण आता हा शेवटच्या टप्प्यातली लढाई आमच्या गोरगरिबांची आणि आता जर तुम्ही आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला ना तर गरीब मराठा शांत बसणार नाहीये। आता ही निर्णायक लढाई आहे आणि याच्यातून नक्कीच आउटपुट निघणार आहे, कारण समोरचा जो नेता आहे मनोजदादा जरांगे हा प्रामाणिक आहे आणि हा कुठेही मॅनेज होणार नाही यांना, कारण तो आमच्यासारखाच फाटका आहे, गरिबीतून वरती आलेला आहे। त्यांनी काय ठेचा लागतात ना, शाळेत जाताना पोरांना दप्तरं नसतात, पुस्तकं नसतात आणि आईवडिलांना पैसे नसल्यामुळे सुद्धा मुलींना शिकवलं जात नाही। जर तिथं आरक्षण जर भेटलं गेलं तर मुलींना सवलती मिळतील आणि पुढे शिकवल्या जाईल। ही सगळी परिस्थिती जरांगे दादांनी लहानपणापासून बघितली आहे आणि त्यालाच आमच्या दुःखाची जाणीव असणार आहे। कोणत्या प्रस्थापित हरामखोर नेत्यांना आमच्या दुःखाची जाणीव असणार नाही आहे आणि जे काही समाजाच्या नावाने पोळी भासतात ना त्यांना तर बिलकुल जाणीव नाही आमच्या दुःखाची। आता मी परत एकदा बोलते की आता ही निर्णायक लढाई आहे ना, आम्हाला गोरगरीब गरजवंत मराठ्यांना न्याय मिळू द्या, ही न्यायाची लढाई आहे। आतापर्यंत काय झालं, 2016 पासून जे ग्राउंडला काम करत होते आमच्यासारखे, माझ्यासोबत आमचे कोटकर भाऊ वगैरे आम्ही सगळेच होतो, आमची टीम पूर्ण, जे काय होत होतं आम्ही मीडियासमोर येऊ शकत नव्हतं, कारण मीडिया, आता मी बोलणं दादा मला माफी मागते मी तुमची, पण मीडियासुद्धा आता म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवा असं राहिलेली नव्हती आणि आमच्याकडे त्यांना देण्यासारखं काही नव्हतं म्हणून मीडियाने आम्हाला कधीच दाखवलं नाही। त्याच्यामुळे आम्ही काम करतो हे कधी कोणाला जगाला कळालंच नाही। पण आज तुमच्या रूपाने आम्ही खरंच तुमचे आभार मानतो की तुमच्या रूपाने आमच्यासारख्या सामान्य माणसांचे आवाज महाराष्ट्रभर पोहोचत आहेत।
तो लढा तर खूप संघर्षमय होता. म्हणजे सत्याने काम करत असताना, इमानदारीने काम करत असताना खूप त्रास दिला गेला लोकांकडनं. आणि कमी वयामध्ये माझ्यासारख्या मुलीला बीपीची गोळी सुरू झाली, काही भेटलं नाही. मग त्याच्यामध्ये मला फक्त एक काय वाटायचं की माझ्या समाजाला न्याय भेटावा. जे मला समोर आलं, मी ज्या गोष्टींमुळे मागे राहिले, माझी पुढची पिढी मागं राहायला नको म्हणून मी लढा देत गेले. पण लढा इमानदारीने आणि सत्याने लढा देत असताना खूप त्रास दिला. काही प्रस्थापितांनी दिला, काही आमच्या सोबतच्या लोकांनाही दिला. त्या गोष्टींमध्ये 2001 वरचेच लोक त्यांनी पकडलं. ते आमच्यापर्यंत येऊ शकत नव्हते. कारण सुनील बोकोटकर झाले, मी झाले, आम्ही फाटक्या तोंडाचे लोक ना. आमच्यापर्यंत लोक जरी आले तर आम्ही सगळ्यांना सांगू की नाही हा आमच्यापर्यंत आला आहे, सरकारचा माणूस आला, सरकार आमच्यापर्यंत. तसे कोणी नाही आले. त्यांनी जे तसे मॅनेज होणार होते त्यांच्यापर्यंतच ते लोक पोहोचले. पण आमच्यासारखे लोक अजूनही आम्ही कुठे मॅनेज झालेलो नाही आहे.